श्लोक 69. न च तस्मान् मनुष्येषु कश्चिन्मे प्रियकृत्तमः भविता न च मे तस्माद् अन्यः प्रियतरो भुवी. अर्थ, वरील श्लोकाचे अनुषंगानेच हा श्लोक आहे. भगवंत सांगतायत की माणसांमध्ये त्या परमभक्तापेक्षा त्याला म्हणजे भगवंताला कोणीही जास्त प्रिय नाही व पुढेही अशा भक्तांपेक्षा भगवंताला या जगात अधिक प्रिय असा कोणीही असणार नाही. विवरण: न च तस्मान् मनुष्येषु कश्चिन् मे प्रियकृत्तमः. ज्याला प्रापंचिक गोष्टींबद्दल आसक्ती नाही, जो मान सन्मान मोठेपणा इत्यादी गोष्टी प्राप्त करू इच्छित नाही, जो केवळ भगवत प्राप्ती, भगवत दर्शन व त्याबद्दलचेच प्रेम इत्यादी पारमार्थिक उद्देशानेच केवळ गीतेच्या म्हणजेच भगवान श्रीकृष्णाच्या उपदेशानुसार आपले जीवन व्यतीत करतो, तोच पराभक्तीच्या अंतर्गत येतो आणि असा पुरुषच गीतेच्या प्रचाराचा अधिकारी असतो. त्यासाठीच तस्मात असे म्हणून मनुष्यांमध्ये त्याच्यासारखा भगवंताला अत्यंत प्रिय असलेले कार्य करणारा दुसरा कोणीच नाही असे श्रीकृष्ण इथे सांगत आहेत. कारण गीतेच्या प्रचारासारखे दुसरे कोणतेच कार्य भगवान श्रीकृष्णाला प्रिय नाहीये. प्रियकृत्तमः, भगवंताचे अत्यंत प्रिय असे कार्य करणारा असा साधक मनात कोणताही स्वार्थ बाळगत नाही. मान, प्रतिष्ठा, आदर, सत्कार, संपत्ती इत्यादी कोणतीच कामना ते बाळगत नाहीत. केवळ भगवंताची इच्छा म्हणून ती व्यक्ती गीता प्रचाराचे प्रसाराचे काम अंगीकारते आणि ते अत्यंत निष्ठेने पुरे करत असते. आपल्याला आत्ता असं माहिती आहे की पुण्यातील गीता धर्म मंडळातील अनेक कार्यकर्ते किंवा अनेक गीताप्रेमी लोक ह्या गीतेचा प्रचार आणि प्रसार अत्यंत भाविकपणे आणि अत्यंत तळमळीने करीत आहेत. गीता शिकवण्याचं आणि त्याच्याबद्दलचं सर्व गोष्टी सांगण्याचं कार्य हे लोक कोणत्याही प्रकारचे मानधन न घेता वर्षानुवर्षे करीत आहेत आणि त्याचमुळे आज महाराष्ट्रात गीता मुखोद्गत असणारी अनेक म्हणजे शेकडो हजारो लोक आहेत असे म्हटले तर ते अतिशयोक्ती होणार नाही. आणि या सर्वांमध्ये माननीय पेंडसेताई आणि पाळंदेताई या दोघींनी अत्यंत महत्त्वाचे कार्य केलेले आहे आणि त्यांनी या कार्याचा खूपच मोठा पाया घातलेला आहे आणि त्यांचे अनेक अनुयायी ते आत्ताच्या घटकेला अतिशय निष्ठेने ते कार्य करीत आहेत. भविता न च मे तस्मात् अन्यः प्रियतरो भुवी. आपला धर्म, संप्रदाय, सिद्धांत इत्यादीचा प्रचार करणारी व्यक्ती भगवंताला प्रिय होऊ शकते, मात्र प्रियतर होण्यासाठी वर सांगितल्याप्रमाणे गीतेचा प्रसार करायलाच हवा. आपला उद्धार करून घेण्याच्या अनेक सोप्या गोष्टी गीतेमध्ये सांगितलेल्या आहेत. ज्यांना स्वतःचा उद्धार करून घ्यायचा आहे त्यांनी गीतेच्या उपदेशाचे आचरण करावे. यामध्ये देश, काल, वर्ण, जाती यांचे कोणतेच बंधन नाही आहे. त्याने आपले दैनंदिन व्यावहारिक जीवन जगत असताना कर्तव्याने लोकहितार्थ निष्काम भावपूर्ण स्वधर्माचे पालन करून कर्तव्य करावे. असे करीत असताना तो परमात्म्याची प्राप्ती करून घेऊ शकतो. गीतेची सोपी सुगम शिकवण म्हणजेच सुखदुःखे समे कृत्वा किंवा यत् करोषि यदश्नासी स्वकर्मणातमभ्यर्च्य इत्यादी श्लोकांमधून सांगितले आहे आणि साधकांनी त्याचे आचरण करून परमात्म प्राप्ती करून घ्यावी असे भगवंत इथे आपल्या सर्वांना सांगत आहेत. इथे आपण थांबूया.